गेलो होतो 53 वर्ष सत्ता चालू आहे. अभंग पाठ नाही करायला घेतलेला. आता पुढच्या वर्षी म्हणजे भाऊ कथा ठेवली तुम्ही जरा लवकर वळ झाली तर तुमची कथा ठेवली काय समाज असा आहे मला. आणि आमचंही बघा ज्ञानोबा तुकोबाचे फोटो बघा साधू संतांचे 700-750 वर्ष काय कसे फुलं नाही चेहरे मला टवटले. आणि आमची तोंड बघा कोणती किडनी काढून नेली काही आणि 3,500 अभंग पाठ काय चुलीत चालेल का तोंड. तोंडात जर 3,500 अभंग असतील तर देवासारखा फुलला पाहिजे. पैठणनिवासी बऱ्याच लोकांनी ज्ञान वगैरे काय पुष्कळ घेतलं होतं नाथांच्याकडून. पण ज्यांना ज्यांना वैकुंठाला जायची इच्छा आहे अजून तरी मला वाटत नाही तुम्ही आम्ही केली नाही वैकुंठाला जायची इच्छा तुम्ही बसलेले गाव करणार. आम्ही फक्त ह्या गावच्या डोळ्यात माती कशी घालायची त्या गावच्या डोळ्यात माती कशी घालायची 45 वर्षाचा अनुभव आहे. आणि कधी गायक वादक संघ न घेतल्यामुळे ही परिणाम आहे. लोकांच्या जीवावर कीर्तन करायचं नाही मला गावाला पुन्हा 4,000 वाटोळ करायला त्याला 2 द्या त्याला 2 द्या. तुमच्या गावाला 15-16 वर्ष झाली तरी आता गायक वाटी घेऊन आले तर बुवाची अशी तयारी होत असते. स्वतःकडे तयारी नाही गावाच्या जीवावर त्यांचं तोंडावर गावाला पाडायचं ह्याला द्या त्याला द्या करून वाटोळ करून द्या. तुम्ही असलेच महाराज लोक सांगितलं ज्याला गायला येते वाजवायला येते मी पेटी माझी तो पाकवाजवळ तुझं कळ असं तुम्हाला आणि कीर्तन मी करतो. सर्व गुण संपन्न महाराज आला तर तुमचं कल्याण आहे. नाहीतर या धांगड देखील तुमचं वाटोळ व्हायचं आणि आमचं चांगलं व्हायचं. इच्छा ज्यांना वैकुंठाला जायची आहे कुठे आहे वैकुंठ करमाळा तालुक्यात आहे तर लय मोठा वैकुंठाचा वैकुंठाचा काही सांगता येईल का तुम्हाला वैकुंठ कुठे आहे नंदनगड कुठे आहे माडा तालुक्यात. लोक तर सगळं म्हणतात काय चांगलं वाजत होतं महाराज ते नरकाला गेला लोक कसं गेलं काय सुरूच असतं आहेत ह्या घटनात आहे ते कळलं पाहिजे ना. वैकुंठ लोक हे 14 भुवनातलं शेवटचं भुवन आहे. 14वं भुवन. किती नंबरचं भुवन 14 मजली इमारत आहे. आपण कुठल्या मजल्यावर सध्या आपण काय मजला आहे का नाही का माहित नाही. किती वेळ झालं सत्ता चालू आहे 7,000 वर्ष सांगितलं का तुम्ही मजला घरा खर्च करीत बसा. तुम्हालाच माहित नाही तुम्ही कोणत्या मजल्यात आहे जायचं आहे कोणत्या मजल्यावर. ही 30-30 मजली इमारत आहे पण पुण्याला वगैरे सगळं मजला नंबर घर ते सगळं माहिती पाहिजे तर आपण पोहोचलो तिथं. वैकुंठ कितल्या मजल्यावर आहे आणि आपण कितल्या मजल्यावर आहे मधले मजले किती आहेत हे जर पत्ता नसेल तर जायचं आणि यायचा प्रश्नच नाही. किती भुवनाचं 14 भुवनाचं. अशी अनंत ब्रह्मांड झाली की मग हे सगळं विश्व होत. कळलं का. आता ती 14 भुवन वगैरे बघू ना कीर्तनाला आले होते. वैकुंठाला जाण्याची इच्छा ज्यांची असेल त्यांच्यासाठी हा अभंग आहे. आणि फक्त 7 दिवस बरं वाटतंय म्हणण्यासाठी त्यांनी काही मनावर घ्यायचं नाही. कारण तुमची इच्छा असेल तर मार्ग दिसेल. इच्छा नाही तर काय. हे बघा एक जण सकाळी एसटी स्टँडवर आलं एसटीला हात केला एसटी गाडी थांबली. कंडक्टर म्हणजे कुठे जायचं आहे तुम्हाला जाऊ द्या मागच्या गाडीने दिली गाडी सोडून. पुन्हा 8 वाजता गाडी आली थांबली कंडक्टर म्हणजे कुठे जायचं आहे जाऊ द्या मागच्या गाडी येतो. अशी दुपारी 4 वाजले. पहिलीच डबल ड्युटी करायला कंडक्टर आला. पहिलं काय करायला डबल ड्युटी. तुम्हाला बाबा तुम्हाला जायचंय कुठं पहिल्यापासून मी सकाळपासून 7 पर्यंत डबल ड्युटी सुरू झाली. मात्र मला कुठे जायचं हेच माहित नाही नंतर एसटी सोडवलं. हे असं आहे आपलं महाराज. कशासाठी कीर्तन ऐकायचं कशाला सप्ताह करायचा काय
पारायण करायचं निश्चय नाही, आणि जोपर्यंत निश्चय नाही तोपर्यंत फळ नाही. तोपर्यंत काय नाही? निश्चयाचे बळ निश्चय केल्याशिवाय होत नाही हो. दुसरं लग्नाचा निश्चय केल्याशिवाय दुसरं लग्न होत का? लबाड बोलल्याशिवाय निश्चय करा. चांगला असो अथवा पण जन्म सोपळ होईल असा निश्चय करा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. कारण इच्छा तुमचा मार्गदर्शन करते. काय करते? मार्गदर्शन करते. तेव्हा पैठणच्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की महाराज आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. कुठे जायची इच्छा आहे? आणि तुम्हाला कुठे जायची इच्छा आहे? पोळीच्या घराला आंबा घेऊन, अनारशी घेऊन, आणि चावत बसला मग गेला डोळ्यात. एका नाही वैकुंठाला जाय एवढं वैकुंठाची चर्चा होते, पण कोणाची इच्छा नाही वैकुंठाला जायची. आणि झाली इच्छा तर सरळ वागली असते ना. वैकुंठाला जायची वाट सरळ आहे. सांगा बरं कुठल्या दिशेला वैकुंठाची वाट आहे? म्हणाले की लोक पुण्याची घालू घालू आणि महाराज मराठी बंगलं बांधू बांधू. कोणत्या दिशेला गेल्यावर वैकुंठ मिळते? कुठली वाट आहे ती? उद्या वाटलं तुमचं मी कुठं जाऊन पाहू. तेव्हा त्यांची इच्छा बघितली आणि नाथांना त्यांचं कल्याण करण्याची इच्छा झाली. बघा समर्थ असे भेटावे, आपण मागावं आणि त्यांच्यापासून आपणाला मिळावं. हा उलटा आहे महाराज. आम्ही त्याला बांधलेले शेंगा खवळावे. साईचं दूध त्याला द्यावं लागतंय. मग बुवा म्हणतो हे वर्षी वेळेला चांगलं आहे. आणि शेंगा नाही दिले की सातूची शेंगा गावात होत नाही. आणि शेंगा खायला बसला की 8 दिवस गाव सोडू वाटत नाही. बस खात मग. अरे लोक विचार करायला पाहिजे त्यांच्या कष्टाचं मेहनतीचं आम्ही खातो का? त्यांचं कल्याण करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे महाराज. हे जे पांढरं कापड आहे हे सेवेचं लक्षण आहे. जगाला पायावर पाडून घेण्याचं लक्षण नाहीये. बऱ्याच लोकांना नाद लागलाय समाजाने आमच्या पाया पडावं, हार घालावे, पूजा करावी. हार मोठा धोका आहे महाराज. जेवढे अभंग बिगर माळकऱ्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त अभंग माळकऱ्यासाठी खात्यामध्ये. निस्त्या माळेवर नाही चालत, माळेचं व्रत कळायला पाहिजे. निस्त्या गोपीचंदावर नाही चालत, गोपीचंदाचा धर्म कळायला पाहिजे. आणि जोपर्यंत माळेचं व्रत कळत नाही, गोपीचंदाचा धर्म कळत नाही, तोपर्यंत तो वैष्णव होत नाही.
या अभंगामध्ये एकनाथ महाराज सर्व जगाला उपदेश करतात. निमित्त मात्र पैठण आहे, पण उपदेश कोणाला आहे? सर्वांनाच उपदेश आहे. वैकुंठाला जाण्याचं एक व्रत आहे, त्या व्रताचं नाव आहे एकादशी. एवढंच लक्षात ठेवा. वैकुंठाला जाण्याचं एक व्रत आहे, त्या व्रताचं नाव काय? एकादशी. तुम्ही सत्यनारायण व्रत करता का नाही? ते कुठे घेऊन जाते तुम्हाला? साखर कारखान्यावर मळे आणायला चाललं ते आपल्या डोळ्याला पाणी लावलं, दोघं मिळून कळसाला हात धुतो लावला. वैकुंठाला जाण्याचं व्रत म्हणजे आहे एकादशी. आलं का लक्षात? कोणाला सांगता येईल काय? भूलोकात पहिली एकादश करणारा कोण आहे? भूलोकातला सांगतोय, देवलोकात म्हणत नाही. पहिली एकादश कोणत्या युगात सुरू झाली आणि पहिली एकादश कोणत्या नगरात घडली आणि जिथून एकादशीचं व्रत हे मूर्ती लोकात स्थापन झालं. एकादशी कीर्तन नसते काय भाव? 40 किलो शाबू चाललाय का? किती किलो? बोलतो ना वाटत आहे का? टीएटी परीक्षा घेतली पाहिजे सगळ्या लोकांची. मला हे धोतर नांग्याच्या डोळ्यात माती घालायची. आमच्या पांढरं धोतर आणि पांढरी अंगी गेली माझ्या डोळ्यात माती. अभ्यास कोणी करायचा? लोकांनी करायचं काय? माझी समाजाला हात जोडून विनंती, या गादीवर येणारे सगळे लोक सुरक्षित आणा, तर गादी जिवंत राहील महाराज. नाहीतर चिंते चिंते होऊन लोकांचं वाटोळ होणार नाही. समाजाचं एकमेव कल्याणाचं कारण गादी आहे, ही वाटोळी होईल. रुक्मांगद नावाचा राजा. कोणता राजा? त्याचा मुलगा धर्मांगद. ऐकलंय का नाव? नाही. कोणत्या नगरात होता राजा? वैष्णव होता. तो कोण होता? सूर्यवंशाचा सूर्यकुलीन राजा. त्याने देवाला फुलं वाहण्यासाठी एक बाग केली होती आणि त्या बागेच्या फुलाचा सुगंध मूर्ती लोकातून स्वर्ग लोकाला जातो. कोणाला जर वाटतंय ना माझी एकादश झाली, त्यानं झाड लावा फुलाचं आणि आपल्या नाकात जाते का बघा. स्वर्ग लोकातले देव आश्चर्यचकित झाले की हा सुगंध आला कुठून. इंद्राने सगळ्या कामाला चला स्वर्गातून सगळे बाजूला जा, पेट्रोल भरा, विमान चालू करा, या फुलाचा सुगंध येतोय कुठून हे पहा. ते हुडकत हुडकत कुठे आले? रुक्मांगद राजाच्या नगरामध्ये आले. पाहिली फुलाची बाग, सुगंध. इंद्राला कल्पना दिली की याच गावची फुलं आहे, तिची स्वर्ग लोकांपर्यंत काय येतात? सुगंध येत असतो. आता तर नकली फुलं निघाली, प्लास्टिकचीच महाराज. अहो हे बाया प्लास्टिकचीच झालेली लोक. तर लक्ष्मीला सुद्धा हात प्लास्टिकचाच. 20 वर्ष हा पीक मधमाशी बसना, मुंगी चाटना. कशी लक्ष्मी द्यायची आपल्याला? असं मी मला असं कसं काय दिसायला चांगले दिसते, तुला चांगले दिसते बरोबर, लक्ष्मीला चांगले असेल. आमका बाजार इंद्राला सांगितलं या नगरातली फुलं आहे. इंद्र म्हणले सगळे फुलं वेचा आणि घेऊन या आपल्या स्वर्ग लोकात, देव लोकात. या सगळ्यांनी फुलं खोडली आणि रातोरात विमान कुठे गेलं? स्वर्ग लोकात. सकाळी राजा उठला, माळ्याला विचार काय फुलं काय झाली? चोरीला गेली. आता काय चोरीला चालले माहिती का मला? आमचा आंबा करून नेला माझा स्वतः. आता मी अमृत चांगलं चांगलं. मी या कीर्तनाचे माझ्या 4 भागवत कथा होत्या माझ्या. 3 भागवत आणि 1 शिवपुराण कथा. या कथेतून कीर्तनात अडकलो तो लोकांनी आंबा माझा उचलून 2-3 पाठ सापडलं मला. आणि तिथे बसून जावं म्हणलं सुंदर ते ध्यान. उगत किडनी पोटात आणून बरा आहे, इंग्लिश पोट म्हणून काढून
देवाने काय उपकार आपल्याला चांगले केले. बागेतली विमान कुठे गेली? देव लोकांनी त्याचे हार गळ्यात घातले, अप्सराच्या फुलांनी सुंदर दिसू लागल्या. स्वर्ग लोकात काय सुटला? सुगंध. आमचं जेवढा भाग हाती फुलं गळून पडते खाली आणि बोटच राहते महाराज काय उचलून गेलं. 8 दिवस लागेल तुम्हाला एकादशी सांगाल. किती दिवस? ते तुमचं नुकसान आहे, आमचं काही नाही. आम्हाला काही 2 तासात मजुरी करून निघून चाललं. पण तुमचा काहीतरी लाभ व्हावा असा तळमळीचा बोवा आहे मला. माझी काय मला पोटाला पाण्याला दिलेले देवाने, काही अडचण नाही, काहीच अडचण नाही. 2-2 कथा 2-2 कीर्तन करायला लागले, तेवढी पळापळी भेट झाली. तुमच्याच गावाला परवा राम कथा करायला येत नाही, तिकडून तुमच्यावर एक कथा घेऊन येत होतो. सकाळी 7 कीर्तन करून मागायचं. दुकानात माल चांगला असेल गिऱ्हाईक भरपूर आहे मला. राजाने हुकूम सोडला, कोण चोरटाय धरा. रातभर गाव जागा लागलो. एक चोरटा नव्हता राजाच्या गावात, एक चोरटा नाही. आमचं 40 टाळाचं 35 टाळ, 35 टाळाचं 30 टाळ, 30 टाळाचं 28 टाळ गेलं कोणी गेलं. भाव गेलं देऊ आणि आम्ही याला मुडीला घालू. एक चोर सापडला नाही राजाच्या नगरात. राजाने हुकूम सोडला, आडबाजूला बसा, लपा आणि कोण फुलं नेते हे शोधा. तरी कोणी सापडलं नाही. एक दिवस फॉल्ट असा झाला, इंद्राचं विमान खाली आलं, फुलं बी भरली, पण वर कुणाला जाताना बिघडलं. तुम्हाला एकादशी सांगावे मी. पहिल्यांदा जन्म कुठे झाला ते 1 किलो बगर, अर्धा किलो वाळकर, 2 बटाटी, तिला मागे 3 काय डबा भरून गेलो साठवून. मुलं असं काय एखादं जेवायचा प्रयत्न. काय संबंध नाही महाराज. अशा इतक्या चुकीच्या गोष्टी बाजारातून संप्रदायात आले, त्या गोष्टी जर नाही गेल्या तर तुमच्या आजच्या सगळ्या पुढच्या पिढीचा सत्यानाश होईल. मला फार फार विचित्र गोष्टी आज शिरलेले की ज्या आपल्या कामाच्या नाही आणि ज्या साधू संतांच्या मनात बी नाही. जेव्हा विमान बंद पडलं ते सकाळपर्यंत उडालच नाही. इंद्राचे शव गेले घाबरून. राजाच्या लोकांनी धरलं त्याला आणि आणलं राजापुढे. तुम्ही कोण? म्हणजे इंद्राचे शव. खाली कशाला काय? तुमच्याकडे गरिबी आली का? गरिबी आहे का तुमच्याकडे? नाही म्हणजे आम्ही फुलं रोज देत होतो, चोरून तुम्हीच का? हा, बांधून टाकलं मला. त्याने विनंती केली, भाग्यवान आहे राजा तू, स्वर्गातले देव तुझ्या फुलांची माळ अर्पण करून घेतात स्वतः. आणि आपलं थोरलं बोलणं आम्हाला नीट बोलत नाही. इथे तर सांगतो तुला हरिपाठ हळूचं म्हणत जा म्हणून. बोलत म्हणते बापा, कधी गप्प बोलत म्हणते मार्केटला तर काय मोठ्यानं म्हणा की गप. एवढ्या अडचणीत हरिपाठ लावल्या मग पुण्याची गाणं का पाहिजे. तुम्ही कुठल्या सगळ्या माहिती विचारून घेतली. आम्ही देव लोकातले आहोत, सेवक आहोत देवांचे. आणि राजा, स्वर्गातल्या सगळ्या देवांना तुझी बाग आवडलेली आहे. राजा, मला आवडली म्हणून काय झालं? चोरून येतं का? चोरटे कुठली आहे? देव तर काय तुम्हाला शा वाटले काय? तुला आता प्रार्थना करा की राजा, आमचं विमान वर जात नाही. एवढं विमान वर कसं जाईल बघा. ते म्हणजे विमान तुमचं, आम्हाला विचारा. 4 सगळ्या लावल्या त्या लावल्या. लोकांनी ढकलून मी बघितलं 7 दिवसात केलं विमान चालू. नीट ऐका एकादशी तुम्हाला हे मूळवर मग सांगणार. जाम झालो महाराज आम्ही काही करू. विमान काही जाता जाईना वरती, प्रयत्न सगळे केले.
तेव्हा इंद्राचे सेवक म्हणले की राजा, तुझ्या गावात जर कोणी पुण्यवान असेल, त्याने जर हात लावला तर आमचं विमान पेट्रोलवर चालत नाही, पुण्यावर चालत. स्वर्ग कशावर चालतो? पुण्यावर. आलं लक्षात? पुण्य जेवढं होईल तेवढं स्वर्गात चांगली जागा. पुण्य स्वर्गाचं चलन म्हणजे पुण्य. जर कोणी पुण्यवान तुझ्या गावात असेल तर राजा त्यांनी जर हात लावला तर हे विमान पुन्हा कुठे जाईल? देवलोकामध्ये जाईल. राजाने गावात हुकूम सोडला, जेवढे जेवढे माळकरी आहेत, पारायणला बसलेले कीर्तनकार, 60-60 वर्ष दिंड्यात काढलेले, सगळे या आणि विमानाला हात लावा. जर पुण्यवान असेल तर विमान उडेल. अर्ध्या गाव निघून गेला, आम्हाला सुटू काय म्हणून. चांगल्या गोष्टीला हात लावायचा नाही, सुटता. आंबरस कसा खातो? चांगल्या गोष्टी. आमच्यासारख्या बोलायची माळच काढल्या मला, आणि त्याचं बकळ शिष्य देतो तालुक्याच्या बाहेर. परीक्षेचा काळ आला ना मगच खरे कळतात महाराज. आणि हे चॅलेंज आहे तुकोबांचं. मी म्हणत नाही हे, मी फक्त सत्य कीर्तन करतो एवढंच मला हे आहे महाराज. जोवरी जोवरी तोवरी तोवरी जम्बुक गर्जना करी, जोवरी पंचानना नाही पाहिले. बघून घ्या आपण तिथे तुकोबा सांगतात, तोवरी तोवरी माळा मुद्रांची भूषणे, जोवरी तुकियाचे दर्शने नाही झाली. तुम्ही जे म्हणता ना माळकरी, हे गोपीचंद लावणारे, ते तिथपर्यंत टिकतील ज्या दिवशी तुकाराम तुमच्या पुढे उभा राहतील, त्या दिवशी तुम्हाला पळता होईल थोडी होईल. मला हे माझं नाही, आपण लिहून घ्या, हे लिहून घ्या. बघा घरी गेल्यावर तेवढंच आपलं सदा माझे डोळे ह्याच्यात बिरिंगा गेल्या. मला तोवरी तोवरी माळा, माग कळते ना, मुद्रा म्हणजे टिळा. जो तोवरी तोवरी माळा मुद्रांची भूषणे, हे तुझी माळ टिळा तोपर्यंत तुला कळणार नाही, जोवरी तुकयाचे दर्शने नाही झाले. ज्या दिवशी तू माझ्या पुढे उभा राहील त्या दिवशी तुझी माळ ही कळेल आणि तुझा टिळा ही कळेल. हा कोणाचा उद्देश आहे? जगद्गुरु. जगद्गुरुचा जी आहे यात कोणाला चेंज करता येत नाही. देवा टोपी माळा ते देवाचे गवाळे, वागली ओंगळे पोटासाठी. पण काय काय ठिकाणी जेवायला बसून अंग्या काढायला होते. अंगेने काय दिसतंय? फक्त माळ आहे का नाही दिसते. आपलं गवाळ कुठं दिसतो? आपलं गवाळ कशावर करतं? त्याच्या गुणावर करतो. सद्गुण किती आहे, दुर्गुण किती आहे, चांगले गुण किती आहे, वाईट गुण किती आहे. नाहीतर उपवास करणारी भरपूर माणसं आहेत. काय सर्प हा तो अंग, काय सर्प हा तो अंग. Yeah.
सर्प खातो अन्न. साप 2-2 महिने उपाशी असतो. किती महिने? आणि मग भूक 2 महिने लागली पेळाच्या बाहेर. आपण एखादं किती महिने करता? एकच दिवस. तर तुमच्या महिना काय करतात? साप 2 महिने उपाशी असतो. मग त्याचा उपवास दांड काय का आपला? पण ते साप काय बाहेर येत नाही. आम्ही एकादश केलेली लोक लाईट लाव, कूलर लाव, शरबत घे, ताक कर, त्यात जिरं घाल, कोथिंबीर घाल. साप पाणी सुद्धा पेत नाही 2 महिने. कधी साखर खात नाही, गुळ खात नाही, लवंगा खात नाही, शेंगदाण्याचं लाडू खात नाही, फरसाण खात नाही. आता एकादशीची फरसाण निघाली मला. मग सापाचा उपवास मोठा आहे का आपला? आपण एकादशी किती दिवस करतो? 1 दिवस. आणि साप किती दिवस उपाशी राहतो? 1 दिवस उपाशी राहिलेला मोठ्याला 2 महिने. मग फळ कुणाला मिळालं पाहिजे? सापाला. मला झाले का साप जेवढा झाला का देव हरिपाठ म्हणा का आला नाही तर भरले पोटी वाईट. हे लक्षात घ्या म्हणून मुद्दा. एवढं एकच घराला घेऊन जावा आज एकादशी निमित्तानं. जर तुमचं नाही कल्याण झालं तर मी जबाबदार आहे. एकच घेऊन जावा तुम्ही. आज झालं कल्याणाला काय लागतं मला? 2 महिने साप उपाशी आहे. पण त्याचा उपवास कशासाठी आहे? कुणाला तर गिळासाठी. बिटकुळी सापडले की घेणार. मग त्याच्या डोक्यात काय आहे? वाईट आहे. आणि पोटात घाण आहे, घाण विष भरलेलं आहे. म्हणून त्याला एकादशीचं फळ नाही. काय ध्यान बघायचे. अरे बघा जर 6:30 वाजता 6 वाजता जर पाण्यात उभा राहिला तर रात्री 8 वाजेपर्यंत 14 तास उठत नाही, डोळे उघडत नाही. भेटल्या देव त्याला. मग आम्ही डोळे जाऊन हायपॅट केलेलं चांगला का? ते 12 ते 14 तास उभरते पाण्यात. तुम्ही पाण्यात उभा राहून कधी हायपॅट केला काय? तुम्ही पाण्यात उभा राहून सतरंजी बसून येत नाही महाराज. गोळाची वाटी इकडे जातं, भेटतात तिकडे 14 तास बघा पाण्यात उभा राहतो. कोणाचा चहा पेत नाही, कोणाच्या घरात जेवण जात नाही, नाश्ता कुठे नाही, पंक्तीची सोय कुठे नाही. भेटल्या देव बघायला. कारण बघा डोळे मिटून ध्यान करतो हे जरी खरं असलं तर बुद्धी वाईट आहे, पोटात घाण आहे, मासा गिळाला बसलेला. तसं जोपर्यंत तुमच्या डोक्यातली वाईट वृत्ती जात नाही आणि पोटातली घाण जात नाही तोपर्यंत तुमची एकादश तुम्हाला फळ देत नाही. फार सुंदर प्रश्न आहे त्याच्यामध्ये. 8 दिवस लागतील एकच तास अभंगावर. राजा कोण पुण्यवान असेल तर विमानाला जर स्पर्श केला तर विमान निघून सगळे येऊन दमले महाराज. माळ घरी बिघड मार्ग तर आलेच नाही. मला गाता पाठ पण झाले तर 2-3 निघून गेले दुसऱ्या गावात. आणि माझ्याशिवाय आमच्या गावात सत्ता चालत नाही म्हणायला तिकडे कोणच हटलं नाही. खरं जर कळलं अजून आपली खरी परीक्षा होत नाही. त्याच्यामुळे आपला दुकानदारी चालायला. जो बरी तुक्याची दरुशेने नाही झाली. तुझं भजन मी जवळ आल्यावर काय म्हणले तुकाराम. राजा उदास झाला. आपल्या गावात एक पुण्यवान नाही. स्पर्श केल्यावर विमान उडून जात नाही. झाले का सगळे लोक? म्हणजे सगळे लोक झाले. पण आपल्या गावामध्ये एक पती पत्नी आहे, संसारिक आहेत आणि दोघा नवरा बायकोची भांडणं झालेली आहे. तो नवरा गेला उठून आणि बायको घरात नवऱ्यानं मारली म्हणून दार लावून बसले. आता त्याचं तोंड बघत नाही. तेवढी एक बाई हात लावायची राहिली. गाव जमलं सगळं. तुळशी टोकरून घेतलेले तिथले लय पाऊल एक नंबर. प्लास्टिकच्या आपल्या गाड्या नाही 40-40 रुपये भेटले बाजारात 100 लावायच्या. नका लावून बघा पडते.
विमानतळ उडायचं काम नाही. म्हणजे आपल्याला कळत आहे आपलं पाऊल कुठवर पडले, अजून जागेवर ते 0 पॉइंट. राजा तेवढी एक नवऱ्यानं मारल्यामुळे ती बाई आज 3 दिवस झालं उपवाशी आहे. अन्न पाणी घेतलं नाही, रडून रडून डोळे सुजले. आणि देवानं मला न्यावं, देवानं मला न्यावं एवढंच म्हणते. काय म्हणते? देवानं मला, आता तिच्या मनात नवरा राहिला नाही, संसार राहिला नाही, घर राहिलं नाही. मला देवानं उचलावं, मला देवानं न्यावं. का देव मला उचलीत नाही? का देव उचलीत नाही? या अवस्थेला तुकाराम महाराज वर्णन करतात. देवा मी देवा, देवा नाटवे हे भूक काम न काही. मांजर दूध पिऊन गेलं पण ती तशी म्हणली नाही, देवगान येत नाही मला. मांजर हाणलं नाही तिला. आम्ही ज्ञानेश्वर तैसा हृदयामध्ये मी रामो, असा सदसुखाचा आरामो. पलीकडच्या शेजारचे बघून पडलं खाली. इकडून आलं नंदा मांजर दूध पिऊन गेलं बघ. आणि तैसा हृदयामध्ये रामो उठला, तैसा हृदयामध्ये मांजरू. दुसऱ्याच्या घरातली भोगलेलं तुला ऐकू तसे आमच्या घरात काय असं ताळमेळ नाही. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. जर तुमची तयारी नसेल तर तुमचं वाटोळ झालेलं असं त्याचा अर्थ आहे. नाही त्याची अवकाळा. तर एवढी एक बाई राहिली आहे. राजा म्हणला आता मोठे मोठे बाबा लोक गेले, पाण्यात उभा राहिले आणि आता तिच्या हाताला गाव हालायचं. पण काही हरकत नाही, घेऊन ये. काही हरकत नाही, घेऊन ये. तिला आणलेलं आहे. राजाच्या पुढे हात जोडलेले आणि सांगितलं राजा माझी काही चूक नाही, रोज तुम्हाला नवरा असा मारतोय, तुझ्या नवऱ्याचं धाव दिवस इमानला हात. नवऱ्याचं काय ते पुन्हा बघू म्हणे. हे तो वाद दुसरा सुरू झालाय. आमची अवघड आहे. देव लोकांपर्यंत आपली फुलं जातात आणि आपल्या गावात हे पुण्यवान नाही. बरं झालं मला एकादशीची कीर्तन मिळालं ती सांगत आली एकादशी. नाही तर अजून टमटम कुठवर जातो तुमची गोष्ट तुम्हाला. आज म्हणले राजा माझी काही चूक नाही, हे चुकीचं नाही म्हणले, आता दुसरं काम आहे, हात लाव. राजा कशाला तुमच्या एवढे मोठे मोठे इथं व्रत करणारे आहेत, माझं काय चालतंय. नाही नाही लाव. आणि महाराज तिनं हात लावल्यावर जे विमान जे उसळलं ते इंद्राचे दूत राहिले खाली, विमान गेलं. आणि त्या इंद्राचे तेवढे दूत होते, त्या सर्वांनी तिचं दर्शन घेतलं. काय हे झालं असं? तेव्हा ते इंद्राचे दूत म्हणतात भगवान विष्णूची जी एकादशी आहे ती ह्या बाईला घडलेली आहे अभंगाच्या झोपतावर.
गेला, ते शिवलं, ते विमानाला पकडलं, उडालं नाही. तू काय केलं? ते म्हणजे मी 3 दिवस आंघोळ केली नाही, नवऱ्यानं मला बेदम मारलं, पाणी पिली नाही. कवा नेल मला नारायण, कवा नेल मला नारायण, कवा देव मला उचली, एवढं म्हणत असत. मामी म्हणजे देव धुवून गेलो, दूध वतलं, अभिषेक घातला. आज किती लोकांनी तुळशीला पाणी घातले? एखादं नाही, सगळ्यांनी घातलं ना. मग तुम्हाला एखाद्याची फळ नाही, दंड बसला. हे सगळं कळत असेल तसं 5-7 एकादशी कीर्तन झालं पाहिजे, तर पुढचं कळणार आहे तुम्हाला. हे आता फक्त डिपणीला तोंड पाडलं नाही, आपले गवळ झालं. एवढं सोपं न तोवरच पाहूया का 10:30 वाजता. मला तर 10:30 संपवते. काय केलं तिनं? ती नियमात बसली. कशात बसली? आम्ही करतो पण नियमात बसत. 8 गोष्टी टाळायला लागतात एकादशीला. किती गोष्टी? कोणत्या त्या गोष्टी 8 आहेत ते पुढच्या एकादशीला जर आलो कीर्तनाला तर सांगेन तुम्हाला. त्यातली एक जर गोष्ट तुम्ही टाळली नसेल तरी एकादश फळ देत नाही. आणि मग त्या विष्णूच्या, इंद्राच्या, देवांच्या दूतांनी सांगितले की राजा, तुझ्या गावात ही महिला भाग्यवान आहे आणि हिला वैकुंठाला जाण्याचा अधिकार आहे. मग तिनं कसं 3 दिवस काढलं हे सगळ्या गावाला तिनं सांगितलं. आणि मग त्या धर्मांगद राजाने 3 दिवस गावाला उपवाशी ठेवण्याचं व्रत केलं. त्या व्रताचं नाव एकादशी. पुढे त्या राजाला त्रास झाला वगैरे सगळं वर्णन सांगितलं. 4, 5, 6 एकादशी होती. जेव्हा तुम्हाला अजून पहिल्या तुकड्यावर आहे आपण, आलं लक्षात? पुढे फार त्याचा विषय आहे. म्हणून साधू संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. रुक्मांगद एकादशी नगरी गेली वैकुंठाची, विधी असतो. काय असतो? बरेच गोष्टी त्याच्यामध्ये मोठं ते पुराण आहे. हरिवंश पुराण आहे, विष्णू पुराण आहे, पद्म पुराणामध्ये माहिती आलेली आहे. तर कसं काय व्रत घडलं हे राजाने तिला पुढे आदर्श ठेवला आणि कशा पद्धतीने आपल्या राज्यात ते व्रत चालू केलं. त्या व्रताचं नाव आहे एकादशी व्रत. आणि एकादशी व्रत हे त्या बाईला घडलं. आणि म्हणून या एकादशी व्रताचा जनक राजा रुक्मांगद आहे. कोण आहे? सत्ययुगापासून चालू आहे. कुठल्या युगातली गोष्ट आहे? रुक्मांगद राजा कोणत्या युगात होऊन गेला? पाहून आहे. आम्हाला काय झालं? चित्रपशी पासून हात हलवला. आता काही भूमिका होत नाही. हे सर्वच पडत पडले भूमिका उलटून करा. सर्व परमार्थातल्या खाचा खोडगा कळल्या तर समाजाला परमार्थाची आस्था लागेल महाराज. आणि परमार्थामध्ये समाजाची एंट्री होईल. या गोष्टी लक्षात असू द्या. आणि तो खरा भक्त आहे जो या एकादशी व्रतात बसतो, असं शेवटच्या चरणात एकनाथ महाराज सांगतात. की शेवटचं चरण म्हणजे शेवटची चाल होईल. ज्ञानेश्वर महाराज
देवलोकात गेले आणि तेच पुन्हा गवळी गोपाळ गवळणी म्हणून काढ्याचे कीर्तनाला आले. लक्षात आलं का? हे जर लंबी लाईन कळाली तर काढ्याचे कीर्तन आहे, नाही तर गोकुळीच्या सुखावर उडून ते दरड. कोण आहेत हे गोपाळ, कोण आहेत हे गवळी? हे पूर्वजन्मात राजा रुक्मांगाच्या नगरीमध्ये एकादशीचं व्रत घेऊन गेलेले आहेत. ते पुन्हा देवाबरोबर अवतारात प्रत्येक ठिकाणी. तर आज कमला नावाची एकादशी आहे. कमला हे लक्ष्मीचं नाव आहे. कोणाचं? इथं कोण आहे का कमला? कमळाबाई असतील. 3 वर्षात एकदा एकादशी देवी. कधी? आज ज्याला ज्याला एकादशीचा एक महिमा जरी ऐकला तरी त्याला एकादशीचं फळ आहे. आजच्या एकादशीचं फळ असं आहे, विष्णूही प्रसन्न होतात आणि लक्ष्मीही प्रसन्न होते आणि त्यांच्यावर लक्ष्मी विष्णू नाही महादेवही वरदान देतात. आजच्या एकादशीला तिन्ही देव खुश येतात. 3 वर्षात एक एकादशी केली की दारिद्र्याचा नाश होतो. लक्ष्मी दारिद्र्य नाश करते, भगवान विष्णू सुख संपदा अर्पण करतात आणि महादेव काळाच्या भयातून वाचवतात. महाकाल महादेव आहे लक्षात. तेव्हा पुष्कळ नाव आहे त्या एकादशीला. पुरुषोत्तमी एकादशी सुद्धा म्हणलं जातं. अनेक नाव आहेत त्या एकादशीला. 4 नाव आहेत. बरं लक्षात घ्या. कृष्ण पक्षामध्ये येते. आता ही एकादश झाले का नाही ते पुढच्या सालीत मेहनत बघतात. म्हणजे त्या 8 गोष्टी तुमच्या हातून झाल्यात काय वगळल्यात, ते 8 गोष्टीचं जर व्यर्थ झालं असेल तर एकादश घडते. हे शाहू भगत ते सोडून ते आपल्या पोटाचा व्यवहार आहे. हे मार खाल्लेली बाई काय खाल्ले का शाहू? 3 दिवस अन्न पाणी घेतलं तरी का माहिती एकादश आहे. फक्त नियमात सापडले पॉवरफुल झाले. तर पुढे इतिहास मोठा आहे. आजचं दानदाते आहेत. जसं अन्नदान करतात तसं कीर्तन दान ज्यांनी केलेलं आहे ते हे विचित कर. लक्ष्मणराव विचित कर. जसं अन्नदान देतो ना आपण, अन्नदानाचंही भाग्य मिळतं, तसं हे कीर्तन दान देणारे दाते आहेत विचित कर. आणि ज्यांना एवढे आले का पंक्तीला जेवायला कीर्तन करायला तेवढे एवढे आहेत का? तेवढं त्या अन्नदात्याला भाग्य मिळालं नाही. आणि जेवढे कीर्तन ऐकायला आलेले ते आणि जेवढे देव कीर्तनाला आलेले ते आणि कोकणात ते सगळे गवळी गोपाळ जे याच्या नगरीत होते राजाच्या, हे सगळे खुश झाले महाराज आणि विचित करायला पुष्कळ आशीर्वाद देतात. कीर्तन दान देणं फार महत्वाचं आहे आणि कीर्तन दान दिलं पाहिजे. मधीच गाणी मधीच धिंगाणा काही मनाचं चाललंय या गाडीवर येऊन. आता काहीच म्हणाला नाही, काहीच थोडं नसतं. तर अशा दात्याला उगाच का विषय लागू. ग्रामदैवत उतरेश्वर तुम्हा सर्वांचं कल्याण करो. केलेलंच आहे. करो म्हणण्यापेक्षा केलेलंच आहे. फक्त त्यांचं कल्याण वळका तुम्ही.
इकडे तिकडे स्टेशनवर बसण्यापेक्षा वाया वेळ घालण्यापेक्षा हे तर ओम नमो ओम नमः शिवाय म्हणायचा. जो ओम नमः शिवाय म्हणतो त्याचा रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे. आलं का लक्षात? जो शब्द एकत्र म्हणजे म्हणतो ऊसखोर मला बाया कुठे मिळतो हे माझ्याजवळ मिळते काय माझ्याजवळ ब्लॅक लिस्ट मध्ये त्यांची नाव. तर सर्वांनी या व्रताचं आचरण करा. हे कसं करायचं आहे आता काही वेळ संपून गेली महाराज आपल्याला पुढे कधी आलोच तर या कोणत्या 4 गोष्टी करू नये आणि एक अशी गोष्ट आहे ती केलीच पाहिजे. या 8 गोष्टी नाही केल्या आणि करायची ती केली नाही तरी फळ मिळत फार इतिहास आहे एकादशीला. तर तुम्हाला तो कथन करीन झालेली सेवा जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज रामदेव पुत्री फार महिमा या गावचं सगळं सांगत बसत नाही. 8 लिंगाची उत्पत्ती इथं झाली. किती लिंग? त्यापैकी 1 लिंग इथंच आहे भागवतात आणि 7 लिंग बाहेर गेले रामेश्वर वगैरे इकडे तिकडे. मोठ्या राजाचा कुष्ठरोग केला इथं फार म्हणून एका बुवाचं कीर्तन पाहिजे. 2 तासात काय करायचंय तुम्हाला? आपल्या डोळ्यावर उजळाला गाठ पडलं. ते पहिल्यापासून काल्याचे कीर्तन सांगितलं नाही तुम्हाला. एकाने पेल्यावर चांगले येते 8 जणांनी पेल्यावर. एकाने पेल्यावर चांगले येतं म्हणजे 8 जण पिरून गेली. कोणाचं ओलं कोणाचं वाळून गेलं कोणाचं पाण्याला खातं कोणाचं उंबरच. त्या पेरण्या जोपर्यंत नीट सुधरत नाही तोपर्यंत समाजाला काही फळ मिळत नाही. तेव्हा राहिलेला भाग आलो पुत्रेश्वरांच्या कृपेनं तर कथन केलं जाईल. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय हरे विठ्ठल जय जय हा बोले हे पहा 2 मिनिट लक्ष द्या. आजचं 5वं कीर्तन रूपी पुष्प हरिभक्ती परायण अभिमान